स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू राहा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू अनदर ब्लॉग. सो आम्ही घरातून निघालो 10 वाजता. 11ची ट्रेन होती दुरांतो आणि आत्ता वाजले आहेत 1:45. सो जर्नी स्टार्ट झाली आहे. आम्ही नाही जात आहे महाकालला, महाकालने बोलवून घेतलं आहे. अचानक सडनली प्लॅन बनला आणि काहीच मनी नव्हतं की जायचं आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. ॲक्च्युली माझ्या फक्त ओळखीचा अमोलदादा आणि वहिनींसोबत मी आली आहे. ही सगळे अननोन आहेत आणि सगळ्यांची वेगवेगळी सेट आहे. तर उद्या सकाळी समजतील की किती जण आहे. बट आय गेस 16 जण आहेत. सो आता आपणची मस्ती अजून. गाड़ी ट्रेन आहे, ट्रेन ट्रेन आहे. रूम आहे ना, रूम आहे ना. हे घर आहे ना, घर आहे. गुड मॉर्निंग, वेलकम टू. माहिती नाही आम्ही कुठल्या स्पॉटला आलो माहिती नाही. बट असं बोलतात की आम्ही 10:30ला बसू. सो आत्ता वाजले आहेत 8 आणि अजून 2.5 तास आहे. सो ही ट्रिप आहे ना ॲक्च्युली सडनली प्लॅन झाली. म्हणजे अमोलदादांनी जस्ट रात्री फोन केला की उज्जैनला माझे फ्रेंड्स जातात तर तू पण चल. तर माझं थोडंसं 19-20 होतं. बट बोलतात ना, महाकालची इच्छा असेल, महादेवची इच्छा असेल तर काहीही होऊ शकतं आणि तो तिथे बोलवूनच घेतो आपल्याला. सो असंच माझ्यासोबत काहीसं झालं. तर त्यांनी फोन केला आणि त्यांनी फोन केला आणि 1 तासाच्या अगोदरच लगेच तिकीट आमची बुक झाली. ती पण कन्फर्म बुक झाली. म्हणजे ह्याचा अर्थ तेच की महादेवचाच बुलावा आहे. आणि माझं लास्ट इयर डिसाईड झालेलं जायचं, बट तिथे बुलाव्याशी आपण जाऊच शकत नाही महाकालला. सो आत्ता आमचा बुलावा आला आहे. वहिनी आणि अमोलदादा तर तिसऱ्यांदा गेले ना, तिसऱ्यांदा चालले आहेत. सो त्यांचं तर खूप चांगलंच नशीब आहे. बट मी आणि ओजस फर्स्ट टाइम चाललो होतो. सो मी खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी. असं तिथे म्हणतात की आपण तिथे भेटायला जात नाही महादेवांना, त्यांना आपल्याला बघायचं असतं की तू ये, मला तुला बघायचं आहे. आणि तिथे असं बोलतात आता जाऊन आल्यावरती असं पण लाईफ पॉझिटिव्हच आहे, काहीच नेगेटिव्ह नाही आहे. पण तिथे आल्यावरती अजून जास्त चांगले चेंजेस होतात. सो मी खूप एक्सायटेड आहे. जेव्हा आता आपण डायरेक्ट उज्जैन स्टेशनला भेटूया आणि मग तिथून मी आमची तुम्हाला जर्नी दाखवते आणि कोण कोण आहेत माझ्यासोबत हे पण तिथे दाखवतात. बिकॉज मी अजूनसुद्धा ट्रेनमध्येच आहे आणि सगळ्यांचे कंपार्टमेंट वेगवेगळे आहेत. तर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सो माझ्यासोबत कोण आहेत आणि किती लोक आहेत हे तुम्हाला तिथे जाऊन दाखवते. सो स्टे ट्यून. May I have your attention, please? Train number 12227 in. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत उज्जैनला. उज्जैन इज द महादेवाची नगरी. मध्ये येण्यासाठी 16 लोग हैं. हे लोक सगळे आहेत आमचा ग्रुप. नहीं बाबू नहीं गिना मैंने. टोटल 17 लोग हैं. आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे टुवर्ड्स हॉटेल आणि नंतर मग हॉटेलवरून आम्ही फ्रेश वगैरे होऊन नंतर मग दर्शनाला निघू. मी तर खूप एक्सायटेड आहे महाकालच्या इथं जायला. सिरियसली. बाय. महाकाल. आता फायनली आम्ही पोहोचलो महाकालच्या मंदिरामध्ये. आम्ही VIP पास घेतले आहेत आणि VIP पास घेऊन एंट्री करणार आहे कारण की रश खूप असते आणि हे आता अधिक मास हा महिना चालू आहे त्याच्यामुळे फार रश असते. त्याच्यामुळे आता आम्ही VIP पास घेतले आणि आम्ही चाललोय. नको रे, सगळं लाल होणार. तू काढतेस तर काढ, तुझा व्हिडिओ काढ. सगळं लाल होणार, सगळं खराब करतात. आम्ही बघूया नंतर. सो आता आम्ही एंट्री करतोय. नमो पार्वती पते. हर 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 महादेव. हाँ अच्छा मंदिर में 2 रुपए का
आता आम्ही एंट्री केली आहे महाकालच्या दर्शनासाठी. सुपर एक्सायटेड ना ओजस? सुपर एक्सायटेड आहे ओजस. ओजसला काय समजते तर महाकाल माहिती आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. VIP पास काढून एवढी गर्दी नाहीये, फटाफट होते. VIP पास काढला नसता तर मग खूप टाइम गेला असता. चलो रन. अग अग थांब थांब थांब. आता आम्ही हरसिद्धी मंदिरामध्ये जातोय. महाकालच्या मंदिरापासून, महाकालेश्वरच्या मंदिरापासून खूप जवळ आहे ते. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की बिना चप्पलचं अजिबात फिरू नका. चप्पल घालूनच फिरा कुठेही गेलात तरी, कारण की खूप ऊन आहे. मंदिर खूप छान आहे, खूप शांत वाटतंय. इव्हिनिंगच्या वेळेला तर खूप छान वाटेल. थोडं आता ऊन आहे म्हणून एक छोटी पीठ आहे, एक पीठ आहे. हा सांगितलं. आणि जेव्हा इव्हिनिंगला जेव्हा आरती होते ना इथे, तेव्हा ह्याच्यावरती पटापट ती माणसं चढतात आणि दिवे लावतात. हरसिद्धीच्या मंदिरात गेलेलो, तिथे असे छोटे छोटे मंदिर आहेत. महामाया गणपतीचं मंदिर, तर तिथे असे छोटे छोटे असे मंदिर आहेत. तिकडचे दर्शन करूनच या खाली, मिस करू नका एक पण दर्शन. आता आम्ही कालभैरवच्या इथे आलेलो आहोत. आम्ही ॲक्च्युली सगळेजण आलो, पण अर्धी जण गेली, कारण की इथे खूप लाईन आहे. म्हणजे पास काढून सुद्धा 3-3.5 तास लागणार आहेत, म्हणजे विथ पास आणि विदाऊट पास खूप, म्हणजे संध्याकाळचे 8:30-9 वाजतील फक्त दर्शन घेण्यासाठी. सो म्हणून ती लोक घरी गेली आणि म्हणजे हॉटेलमध्ये गेली आणि आम्ही इथे थांबलो आहोत, कारण की आम्हाला सकाळी उद्या मॉर्निंगला पुन्हा गडकालिकाला निघायचं आहे. सो आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही, आणि आमचं कालभैरवचं दर्शन झालं नसतं. सो म्हणून आम्ही थांबलो आहोत. आणि सो आजचा डे खूप छान होता. मेन म्हणजे महाकालला भेटणं झालं. थोडा वेळ तिथे थांबली, खूप छान वाटलं, खूप रिलॅक्स वाटलं. फिलिंग एक्सप्रेस मी आता बोलताना पण मला एकदम हे होते, तर मी जर फंबल होते. तो फिलिंग्स एक्सप्रेस करू शकत नाही. कधी तुम्हाला जेव्हा बुलावा येईल तर तेव्हा नक्की तुम्ही ट्राय करा इथे यायचं. खूप रिलॅक्स वाटतं, खूप मन हॅप्पी आणि एकदम आतून असं वाटतं की शुद्ध झालंय मन महाकालला भेटून, सिरियसली. सो आम्ही सकाळी इथून डायरेक्ट आम्ही उतरलो, इथे स्टेशनला उतरलो, नंतर हॉटेलमध्ये गेलो, फ्रेशन अप झालो आणि नंतर महाकालला निघालो. महाकालच्या बाजूला सुद्धा हरसिद्धीचं देऊळ आहे, तिथे जवळपासच आहे देऊळ हरसिद्धीचं, ते बघितलं. आणि मग तिथे आजूबाजूला पण छोटीशी मंदिर आहे. नंतर लंच केला आणि आता आम्ही ते कालभैरवच्या इथे वेटिंग करतो. सो जेव्हा मी आतमध्ये जाईन तेव्हा जितकं मला पॉसिबल होईल आणि जिथे अलाउड असेल तेवढं मी शूट करेन. आता आम्ही फक्त 5 जण आहोत. ओजस, मी, बहिणी, अमोलदादा आणि अजून एक मित्र आहे अजिंक्य म्हणून. सो आम्ही इतके जण फक्त कालभैरवचं दर्शन आत्ता करणार आहोत. कदाचित ते लोक उद्या करतील. पण जेव्हा तुम्ही इथे उज्जैनला याल तेव्हा ही एकच गोष्ट सांगते तुम्हाला की पहिला तुम्ही कालभैरवचं दर्शन करा आणि त्यानंतर तुम्ही महाकालला जा, महाकालच्या मंदिरात जा. म्हणजे पहिला असं बोलतात, जेव्हा आपण महाकालला जातो तेव्हा कालभैरवांची परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर आपण तिथे जातो. सो अनफॉर्च्युनेटली आमचं आज थोडंसं हे झालं, कारण की आमचा VIP पास महाकालचा 1 वाजता होता आणि आम्ही इथे हॉटेलमध्ये लेट आलो, रेडी वगैरे होईपर्यंत वेळ गेला, त्याच्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो नाही. आणि यू मेक शुअर की जेव्हा तुम्ही उज्जैनला येतात तर 2 दिवसात होणारी ट्रिप नाही आहे उज्जैन. तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 4 डेज, आणि जर तुमच्याकडे टाईमच नसेल तर तुम्हाला 3 डेज पण इनफ आहेत. पण 2 डेजमध्ये होणारी ट्रिप नाही आहे, म्हणजे दर्शन नाही घडू शकत, इतकं खूप घाई होतो. सो माझी ही एक ॲडवाईस आहे. पण खरंच महाकालच्या मंदिरात जाऊन त्यानंतर जी वाईब येते ना, जी आतून अशी ऊर्जा येते ना, ती असं एकदम हे वाटतं की हा एकदम मन शुद्ध झालंय.
आपण पवित्र झालोय असं वाटतं. खरंच असं एकदम फील होतं ते जाऊन. सो ठीक आहे, स्टे ट्यून विथ अस. तुम्हाला आता मी आतमध्ये जाते आणि काल भैरवाचं जर तिथे अलाउड असेल तर मी शूट करेन, अदरवाईज मी नाही करू शकत. काल भैरव, काल भैरव कुठे आता आपण चाललोय? काल भैरवचं दर्शन करून झालं आणि किती छान झालं. आम्हाला गाभाऱ्यात झालं भेटलं. आम्ही बसलो, त्यांच्यासमोर बसलो, डोकं टेकवलं. खूप छान दर्शन भेटलं ना, खूप छान ना. खरंच खरंच देवाकडे यायला देवाची इच्छा लागते, हे खरंच आहे ना वजू. महाकाल देवाकडे यायला देवाची इच्छा होती म्हणून झालं. आणि खूप म्हणजे असं वाटलं की बरं झालं आम्ही ते डिसिजन घेतलं आणि आम्ही आलो. आत्ता जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की मला एकदम असं शुद्ध झाल्यासारखं वाटतंय, तसं आता तर मला एकदमच स्पीचलेस. काय बोलू ओजस? मला त्रिशूळ पाहिजे बस, तू काय बोलू नको. हो की नाही? देणार चल देणार. काल हरा, दुःख हरा, कष्ट हरा, दारिद्र्य हरा, सर्व रोग पाप हरा. हर हर महादेव. आता आम्ही पोहोचले ओंकारेश्वरला. कालच्या ब्लॉगिंगची मी एंडिंग पण नाही केली आणि आज मॉर्निंगची स्टार्टिंग पण नाही केली ब्लॉगिंग, बिकॉज खूप हेक्टिक दिवस होते आणि शूट काढण्यासारखंच काही नव्हतं. कारण सकाळी आम्ही 8 वाजता निघालो. 8 वाजता निघाल्यावरती पहिला दहारला गेलो. दहारला नम्रताबाई अमोलाची कुलदैवत आहे तिथे, कुलदेवी आहे, तुम्ही ओटी भरली, तिथे पाया पडलो आणि त्यानंतर आमचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. आत्ता संध्याकाळचे 5:45 झाले आहेत. आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो आहोत आणि आतापासून ह्या टाईमपासून तुम्हाला मी पुढची जर्नी दाखवेन की ओंकारेश्वरमध्ये काय काय आहे, कसं कसं आहे. आम्ही तर VIP पास घेतले आणि आज वीकेंड असल्यामुळे आणि प्लस शिवरात्री आहे आज, त्याच्यामुळे फार गर्दी आहे. सो आमची गाडी आजपर्यंत येऊ नाही शकली. आम्ही गाडी तिथे पार्क केली, ते पार्किंग एरिया होता तिथे आणि तिथून नंतर ऑटो बुक केली. सो स्टे ट्यून विथ अस. हे हलतोय, ब्रिज हलतोय, त्याला हलत होता. या या तुम्हाला घेते ब्लॉग मध्ये. नाही आलो. बोला काय बोलायचं आहे, ब्लॉग मध्ये यायचंय ना.
ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही ममलेश्वरला आलेलो आहे. असं म्हणतात की ओंकारेश्वरचं छोटे भाऊ हे ममलेश्वर आहेत, म्हणून त्यांचे मंदिरं अशी बाजूबाजूला आहेत. फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत. उज्जैनची जर्नी खूप सुंदर झाली, खूप छान वाटलं जाऊन उज्जैनला. आणि ओंकारेश्वर नंतर मी शूटच नाही केलं अजिबात, कारण की आम्ही ओंकारेश्वरला गेलो आणि तिथे गर्दी होती आणि तिथे आरती चाललेली. सो मग तिथे थांबलो आम्ही, आरती वगैरे घेतली आणि आम्ही लगेच चेकआउट झालो तिथून. म्हणजे आम्हाला ओंकारेश्वरलाच खूप जास्त वाचले आणि म्हणून आमची खूप घाई होती. आणि मग तिथून काय नाही, आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन केलं, मामलेश्वरला गेलो, मामलेश्वरवरून लगेच निघालो, बसमध्ये बसलो. तिथून नंतर मी डिनरला गेलो, डिनरवरून लगेच आम्ही खांडवा स्टेशनला गेलो. तर आमची खांडवावरून होती, कारण की उज्जैनवरून आम्हाला भेटली नाही तिकीट्स रिटर्नची, त्याच्यामुळे खांडवा स्टेशनवरून आमची रिटर्नची जर्नी होती. सो आम्ही खांडवाला गेलो आणि मग तिथून खांडवानंतर आमची रात्री 2ची होती आणि आम्ही आत्ता दुपारी लंच वगैरे करून घरी आलो आहोत. सो आत्ता वाजले आहेत दुपारचे 2 आणि मी फ्रेश वगैरे झाली. आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते. सो बी हॅपी, वर्क हार्ड, मेक युअर ड्रीम कम ट्रू. बाय बाय.